माझ्या प्रिय लोकांनो, येशूच्या नावात तुम्हा सर्वांना माझा प्रेम नमस्कार. तुम्ही कसे आहात? तुम्ही म्हणता की तुम्ही ठीक आहात, पण आतून तुम्ही अस्वस्थ आहात, नाही का? परमेश्वराला माहित आहे की तुमचे मन अशांत आहे. काहीतरी तुम्हाला आतून हादरवून सोडत आहे. तुम्ही इतरांना प्रभूची स्तुती असो म्हणून आनंदी असल्याचे नाटक करता. तुम्ही बाहेरून आनंदी दिसता, पण तुमच्या मनाच्या खोलवर काही अडचण आहे, एखादी समस्या जी तुमच्या कुटुंबात कायम आहे. कामातील अडचणी, तुमच्या गरजा, पुढे काय करावे याचा गोंधळ, हे सर्व तुमच्या हृदयावर ओझे बनले आहे. तुमचे मन खूप अशांत असल्यामुळे तुम्ही ते बाहेर व्यक्त करू शकत नाही आहात. हे लपवून तुम्ही आनंदी असल्याचे ढोंग करता. म्हणूनच प्रभू आता तुमच्याशी बोलत आहेत. आज परमेश्वर तुम्हाला जे वचन देत आहेत ते याच्याशी संबंधित आहे. योहान अध्याय 14 वचन 27. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. प्रभू म्हणतात, माझ्या मुलांनो, तुमचे मन व्याकुळ होऊ देऊ नका आणि घाबरूही नका. पुनरुज्जीवित प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला म्हणतात, मी जिवंत आहे. मग तुम्ही तुमचे मन व्याकुळ का होऊ देता? मी मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थान केले आहे, मग तुम्ही का घाबरता? प्रभू तुम्हाला हेच विचारत आहे. काहीतरी तुम्हाला त्रास देत आहे. परमेश्वराला हे संपवायचे आहे. भीती. जेव्हा भीती वाढतच जाते तेव्हा ती शेवटी मनाला अशांत करते. जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा सर्वात आधी आपल्या मनात भीतीच प्रवेश करते. मी यासाठी काय करू? ही परिस्थिती कशी संपेल हे मला माहित नाही. भीती हीच पहिली गोष्ट आहे जी आपल्या हृदयात येते. जसजसा तुम्ही त्या विषयावर विचार करत राहता तसतशी भीती साचत जाते, ज्यामुळे तुमचे मन अशांत होते. एकदा मन अशांत झाले की तुम्ही कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुम्ही नेहमी काही ना काही विचार करत राहाल. तुम्ही कशावरही लक्ष देऊ शकणार नाही. हे तुमच्या कुटुंबावर, कामावर, अभ्यासावर आणि सेवेवर परिणाम करेल. ही अडचण प्रत्येक गोष्टीवर परिणाम करेल. म्हणूनच प्रभू म्हणतात, तुमचे मन व्याकुळ होऊ देऊ नका आणि ते घाबरूही नका. याच्या मागे सैतानाचा हात आहे. तोच आहे जो भीती निर्माण करतो. तोच मनात अशांती निर्माण करतो. तो भीती नावाच्या एका लहान दगडाने सुरुवात करतो, पण जसजशी ती भीती वाढते तसतशी ती गोंधळ नावाची एक मोठी शेळा बनते. म्हणूनच जेव्हा भीती तुमच्या मनात लहान असते तेव्हाच तुम्ही त्यावर विजय मिळवला पाहिजे. तुम्ही यातून बाहेर पडले पाहिजे. तुम्ही येशूच्या मदतीने भीतीला दूर पळवून लावले पाहिजे. तुम्ही त्या आत्म्याला हाकलून दिले पाहिजे जो भीती निर्माण करतो. तरच तुम्ही या गोंधळापासून वाचू शकता. तुम्ही बाहेर पडण्याचा मार्ग करता या गोंधळात अडकला आहात का? काळजी करू नका. येशू आता तुमच्याशी तुमच्या हृदयातील हा गोंधळ दूर करण्यासाठी बोलत आहेत. येशू म्हणतात, काळजी करू नकोस मुला मुली, मी तुझ्या सोबत आहे. आता प्रभूला सांगा, येशू, माझ्या हृदयातून ही भीती आणि गोंधळ दूर व्हावा अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर माझी भीती आणि अस्वस्थता दूर होईल असे म्हणून पहा. तुम्हाला तुमच्या हृदयात खूप आनंद जाणवेल. एक मूल एकटे चालले आहे. ही एक निर्जन जागा आहे आणि मुलाच्या आजूबाजूला कोणीही नाही. तिथे अंधारही आहे. मुलाच्या मनात भीती आहे. कोणी येऊन नुकसान केले तर काय होईल? याच परिस्थिती मनात भीती निर्माण करतात. एकटेपणा आणि भीतीदायक परिस्थिती. आजूबाजूला कोणीही नाही. काही वाईट घडले तर काय होईल? कोणी येऊन नुकसान केले तर काय होईल? जेव्हा मूल भीतीने चालत असते तेव्हा अस्वस्थता त्याच्या हृदयाला घेरते. अंधारात चालताना आवाज आला तर मूल अस्वस्थ होईल. संकटाच्या वेळी अचानक मुलाचे वडील पाहतात आणि म्हणतात, मुली, तू इथे का उभी आहेस? आपल्या वडिलांना पाहताच तिला कसे वाटे? भीती आणि अस्वस्थता पळून जाईल. ती आनंदाने आपल्या वडिलांचा हात धरण्यासाठी त्यांच्याकडे धावेल. परिस्थिती पूर्णपणे मोठ्या आनंदात बदलेल. तुम्ही हे पाहिले आहे का? फक्त या परिस्थितीची कल्पना करा.
येशू तुम्हाला म्हणतात, मी तुमच्यासाठी तुमच्या जवळ आहे. मी पापावर विजय मिळवला आहे आणि सैतानाचा पराभव केला आहे. मी, ज्याने सर्व काही जिंकले आहे, तुझ्यासोबत आहे. जेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा भीती आणि अस्वस्थता पळून जाईल. म्हणूनच आम्ही तुम्हाला येशू सोबत चालण्यास प्रोत्साहित करतो. त्यांचा हात धरा आणि चाला. कोणतीही भीती आणि कोणतीही अस्वस्थता तुमच्यावर हावी होणार नाही. जरी सैतान भीतीदायक गोष्टी आणण्यासाठी तुमच्या जवळ आला तरी. जेव्हा सैतान पाहतो की येशू तुमच्या सोबत आहे, तेव्हा तो थरथर कापायला लागतो. म्हणून प्रभू म्हणतात, माझ्या मुलांनो, तुमचे मन अस्वस्थ होऊ देऊ नका आणि घाबरू नका. आपले डोळे मिटा आणि माझ्यासोबत म्हणा, येशू, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात, मी घाबरणार नाही आणि अस्वस्थ होणार नाही. सैतानाने मला घाबरले पाहिजे आणि अस्वस्थ झाले पाहिजे. येशूच्या नावाने मी जिंकतो. आमीन, आमीन. जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.